चला विनंती आहे की आपण मॅच लगेच स्टार्ट करायच्या. बॅटर्स आलेले आहेत, यानंतर अजूनही बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सातत्यानं आयोजक मात्र आपल्याला सूचना देतात. चेक टेस्ट. ओके, मॅचला सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघांना विजयासाठी सर्वप्रथम भरपूर सारा शुभेच्छा आपण देऊयात या स्पर्धेच्या वतीनं. पुढचा बॉल यावेळेस खूप खराब चेंडू आपल्याला मात्र पाहायला मिळतो. आता एक्झॅक्टली काय आहे, वाईट बॉल. अंपायर सांगतात अवांतर धाव आहे. अवांतर 2 धावा झाल्यात, म्हणजे लिगल चेंडू अजूनही फेकला नाही आहे शाही टीमच्या वतीनं. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. ओ, बॅटची बाहेरची कडा. विकेट किपरनं थोडीशी मिस्टेक केली, हातातून बॉल जणू काही स्किट झाला असावा. डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. बराच अगदी विचार केला तर मात्र कालावधीचा वेळ घेतला गेला, त्यानंतर निर्णय घेतला गेला की मॅचेस 2 षटकांच्या होतील. पुढचा बॉल, राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर बॅटची कडा. गरज होती का? भरपूर जास्त बाहेर चेंडू होता आणि येस, जीवन तेच सांगतात नॉन स्ट्राईक पर की वाईट बॉल मिळाला असता, गरज नव्हती. आणि मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला धक्का लागतो दोन्ही आकड्यावरती बॅटिंग करताना टीम शेळगावला. हो, ऑप्शनच्या बाहेर शफल झालं होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकात इनफिल्डमध्ये एक चोरटी दाब आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळतात. दोन्ही ही बॅटर्स एकेरी दाब्याने धावफलक पुढे 3 वर. 3 धाबा. मनोज गोलंदाजी मार्क बार. जीवन शॉकिंग एंडवरती असेल. जीवन ऑन स्ट्राईक. आता मात्र 3 चेंडूमध्ये 3 धाबा खर्च केल्यात, 1 गडी बाद केल्या, म्हणजे गोलंदाजी चांगली झाली. यापूर्वी लाईन आणि लेंथ मिळत नव्हती, यावेळेस देखील फटका लॉप केलाय. क्षेत्ररक्षक धावतात वेगानं, झेल होईल का पाहायचं आहे. कॅस्ट ड्रॉप झाली आहे, 2 धाबा पूर्ण केल्यात. 2 धाबांनी समाधान मानावं लागेल. 2 धावफलक पुढे 5 वर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो बघा कशा प्रकारे. येस, सोपा झेल होता आणि झेल सुटला गेला. त्या अनुषंगाने मात्र धाबा संख्या 2 मिळाला. 2 धावफलक पुढे 5 आकड्यावर. षटक पहिलं आहे, कोणत्या प्रकारे पॉवर प्लेचं बंधन नाही आहे. 12 चेंडूची ही मॅच आहे. खोदून काढलाय फटका, चांगला क्षेत्ररक्षका डीप मध्ये मिड विकेट रिजनला. पहिल्या टप्प्यावर चेंडूला उचलतील, फेकतील, तद्वर 2 धाबा मात्र इझिली मिळतील आणि 2 धावफलक देखील पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 7. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. हो, पुन्हा एकदा खराब चेंडूची हाताळणी केली गेली. अंपायर सिग्नल नो बॉल आणि नो बॉल आहे. अंपायर ते सांगतात नो बॉलचा इशारा केला गेला. आणि दरम्यान जर पाहिले तर धावसंख्या धावफलकावरती 8. 9 धाबा, माफ करा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. गोलंदाजी तितकीशी चांगली झाली नाही, पण एक्स्ट्राच्या स्वरूपात बराच धाबा खर्च झाला त्या षटकामध्ये. लॉप केलाय पुन्हा एकदा. मिस टायमिंग फटका आहे की प्रॉपर टायमिंग पाहायचा. 2 क्षेत्ररक्षक, पुन्हा कॅच ड्रॉप.
बघा कॅचेस विन द मॅचेस. कॅच किती ड्रॉप झाल्यात या मॅच मध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गडाच्या मोबदल्यामध्ये चांगलं समीकरण आहे. 11 धावा, एक गडी बाद एका षटकाच्या समाप्तीनंतर. 4 एक्के आपल्याला पाहायला मिळतात. भास्करच्या खात्यामध्ये 3 धावा, 4 धावा जीवनच्या खात्यामध्ये. आणि निलेश गोलंदाजी मार्कवर आणि इनिंग देखील पहिलीच आहे. क्या बात आहे. रॉयचं लक्ष बघा किती आहे. आपल्या नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतो उजव्या बाजूला सर्व आयोजकांचे फोटोस आहेत. आयोजकांचे मात्र कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा, डाव्या बाजूला उजव्या बाजूला मात्र सर्व आपले ऑफिशियल खरं तर ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं महत्त्वाचं सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे फोटोस आणि कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला बळवला गेलाय. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. 2 टप्प्यांवर चेंडूला कलेक्ट केलंय. आता मात्र कॉलिंग पाहायचं आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला गेला. धाबा संख्या पूर्ण केली गेली ती 1 सिंगलने. धावफलक पुढे 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती. निलेश समोर सँडवरून. निलेश पुढचा बॉल. ओ मिस टायमिंग. हा देखील बॉल हवेमध्ये. यावेळेस देखील कॅच होईल का पाहायचा. यावेळेस मात्र चूक नाहीये. 12 या आकड्यावरती लागतोय धक्का दुसरा. भास्करला देखील माघारी परतावा लागेल. बिग विकेट डाऊन. शेळगाव संघाला आणखीन एक धक्का. दोन गडाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. चला थोडा वेळ कमी घ्या विनंती आहे. वारंवार एकच सूचना केली जाणार नाही आपल्याला. बारा धावा 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. वडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये. तेरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती. हरकत नाही. आज चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओ कोदून काढलाय. चांगला फटका आहे. ऑफचा रिजनला लॉंग ऑफच्या बाहेर जाईल. चेंडू धन धन करत सीमा रेषा पार. 4. चार धावा महत्वाच्या आल्या. संघर्षाच्या आल्या. 17 धावा धावफलकावर. पुढचा बॉल.
आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हा देखील फसला क्षेत्ररक्षक इथे देखील, बट इथं मिस्टेक नाहीये. यावेळेस मात्र चांगला झेल टिपला, विकेटचा पतन, धक्का तिसरा 17 या आकड्यावरती बॅटिंग करताना शेळगाव संघाला. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल 17 धाबा धावपलकावरती आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज आला स्ट्राईकवर. हाफ ट्रॅकर होता, हा देखील फटका मिस टायमिंग आणि इथे देखील सोपा झेल टिपलाय. 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या 17. 12 चेंडू आणि 18 धाबांची गरज आहे. ती नक्कीच सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जिथे बॅटिंग करताना टीम शाही आपण पाहणार आहोत. शाही संघाला गरज आहे 12 चेंडू 18 धाबांची. साठीचे ऑपरेटर आपल्याला देखील थोडा वेळ कमी आहे, त्यामुळे आम्ही देखील तुम्हाला थोडा कमीच वेळ देऊ, कारण आपल्या मॅचेस आता थोडं लवकर कव्हर करायच्या. चला टीम शेळगाव, लगेच आपण आतमध्ये दाखल व्हा प्लीज. कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ आता खर्च करून चालणार नाहीये. आपण त्वरित लगेच दाखल व्हायचं आणि फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. आणि टीम शाही एकही मिनिटाचा विलंब न करता बॅटर्स आपले लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये, जेणेकरून आपण लगेच सामना सुरू करू शकतो. एक्स्ट्रा जो कोणी प्लेअर तुमच्या प्लेअर डगआउटमध्ये असेल तर आपल्या टीमला पेनल्टी दिली जायला गोष्टीची नोंद घ्या. आयोजकांची सूचना आहे दादा. मग आम्हाला काय हरकत नाही, आपण 4 घेतले तरी, पण आयोजकांची सूचना आहे ती आम्हाला तुम्हाला सांगावीच लागते. नाही हरकत नाही. 18 धावांची गरज आहे. 17 झाल्यात, 18 करायच्यात 12 चेंडू मध्ये. बारा चेंडू आणि आता विजयासाठी 18 धाबांची गरज असेल. या सामन्यामध्ये एक चांगला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आपण एन्जॉय करतात सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 2023 2024 या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 18 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आणि जो संघ जिंकेल तो मानदोशी या संघाबरोबर खेळेल. सेकंड राऊंडची लढत 2 षटकांच्या या लढतीमध्ये कोण जिंकणार ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला खूप चांगली व्यवस्था आहे. इथे टाकलेला बॉल, पहिला चेंडू अतिशय सुंदर इथे हाताळलाय. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये पहिल्या बॉलवर तर राहिले. शाही जिंकणार की शेलगाव हा प्रश्नचिन्ह. एका बाजूला गौरव घोलपचा वाळुकेश्वर प्रतिष्ठान शिरोशी क्वार्टर फायनल मध्ये. फाटका दमदार चेंडू हवेमध्ये, गोल्डन विकेट ठरू शकेल आणि हा झेल इथे कंप्लीट झाला. पहिला धक्का, काशीनाथ यांना माघार यावं लागतं.
चांगलं संगीत डीजे धनुचं विशेष आपण कौतुक करू. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अप्रतिम संगीत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. विकेटचं पतन होतं आणि बॅटर मैदानामध्ये एंटर होतील आता तिसऱ्या क्रमांकावर. जय मल्हार डीजे म्युझिक अँड शो बुकिंग सुरू आहे. धनंजय जामगरे यांच्याकडे संपर्क साधा. कमी दरामध्ये जबरदस्त सर्व्हिस जी मात्र दिली जाते धनंजय जामघरे यांच्याकडे. 989082881431 त्याचा नंबर आहे. पहिला जर बंद असेल तर दुसऱ्या नंबरवर संपर्क साधा. 7057213116 धनंजय जामघरे. एकदा संपर्क साधा. दर्जेदार कामगिरी डीजे धनुची. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. कॉलिंग इथे भरपूर खराब होताना पाहायला मिळाली. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. विनोदच्या बॅटमधून आलेल्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः पंचांचं आपण कौतुक करू. अतिशय सुंदर पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. त्या म्हणजे धर्मेंद्र वर्मा सर आहेत आणि दुसऱ्या बाजूला रॉकी सर राकेश शहा. तिसरं पंच प्रवीण विशे भावड्या. जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. संपूर्ण व्यासपीठाची व्यवस्था जर आपण पाहिली जयवंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जयवंत यांचं विशेष कौतुक करू. दुसऱ्या बाजूला गणेश माळी त्यांच्या समेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि गणेश माळीने आंबेलेकरांना आनंद दिलाय ज्या प्रकारचा तो फटका खेळला होता. तदनंतर व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. तिन्ही मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स ज्याचा झाला तो संतोष गडगे व्यासपीठावर आहे. त्याचं सहर्ष स्वागत. 4 चेंडू 2 धावा. पद्माकर कराळेचा तो स्ट्रेटचा षटकार कोणी विसरू शकत नाही. 2 धावा धावपलकावर आहेत. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये. गोलंदाज या स्लोवर 1 तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल. पहिलं षटक कंप्लीट. धावपलकावर धावसंख्या 3. 6 चेंडू 18 धावा डीजे धनु. त्यात माळशेज क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार हरिदादा उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. न्यू ब्रिटिश 11 देवगाव संघ आणि त्या संघाचे ते ओनर कॅप्टन आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी संजय भाऊ हरड हेही उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं सहर्ष स्वागत आपण करू. सुंदर असा चेंडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे पंचांचा अवांतरचा इशारा आला. वाईड बॉल. वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 7.
गोलंदाज तयार. प्रसिद्ध असे डिझायनर आहेत ज्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे हँडबिल असतील, तदनंतर स्पर्धेची सर्व रूपरेषा ते चांगल्या दर्जाचे बनवून दिले जातात. असे संजयजी हरड साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रसिद्ध प्रकाशन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं देखील झालं. त्यांचं सहर्ष स्वागत करू. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 8 धावा, 8 ऑन द बोर्ड. 5 चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता. कमालीची माहिती आमच्यापर्यंत पुरवतात जयेश. जरी खेळामध्ये अपयश आलं असेल, ते अपयश आता ते स्कोरिंग मधून भरून काढतात. भावेश गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं आहे. धावफलकावर धावसंख्या 8, विजयासाठी 10 धावांचं लक्ष अजूनही. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 10 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, बॅचेज. ओ, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळालं. एक सिंगल आली. शेवटचे 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. शाही जिंकते की त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ इथे बाजी मारतोय शेलगाव, ते आपल्याला पाहायचं. 4 चेंडू 9 धावा. कुणाला तरी पद्माकर बनावं लागेल, कुणाला तरी गणेश माळे बनावं लागेल. या मैदानावर कोण बनणार ते आपल्याला पाहायचंय, कारण गेलेली मॅच या दोन खेळाडूंनी अक्षरशः खेचून आणली टोकावड्याच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल सुंदर इथे हाताळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. वातावरण सध्याच्या घडीला तापलंय, कारण इथे जिंकणं प्रत्येकाला गरजेचं आहे. प्रत्येक सामना डू डाय. इथे पराभव घरचा रस्ता. डू डाय सामना आहे प्रत्येक सामना. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. बाबा कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. प्रसिद्ध असे व्यापारी आहेत दत्ता शेठ. आता मला वाटतं गाडीवाल्यांचा फोन आलेला आहे, त्यामुळे लगेचच निघालेत. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. धावफलकावर धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 10 ऑन द बोर्ड. 3 चेंडू 8 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल आणि फलंदाज बाद. 2 चेंडू 8 धावा. शेवटचे 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. फलंदाज जो बाद झालाय आपण पाहिला मैदानामध्ये विनोद, तो किती चेंडू डॉट झाला हे समीकरण खूप अवघड. आता 2 चेंडू 8 आहेत. इथूनही मॅच होऊ शकते. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे शाही टीमला. तो येणार का ते आपल्याला पाहायचं. आणि इथे टाकलेला बॉल. पंचांकडे अपील. इथे मला वाटतं आलेले ती सिंगल धाव. 1 चेंडू 7 धावा. आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. इथे जरी षटकार खेळला तरी सामना शेलगाव जिंकेल, परंतु जर अवांतर चेंडू आला तर इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. गोलंदाज तयार. 1 चेंडू 7 धावा. सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक आणि हा सामना इथे जिंकला टीम शेलगावने. वेल प्लेड बॉयज. चला टॉस साठी चला टीम शेलगाव आणि मानदोशी.